नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 10 जानेवारी 2026. मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. अ, भारतीय उपग्रहाकडून आपल्याला मिळालेली ही जी प्रतिमा आहे, या प्रतिमेचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, 2026-27 या कालखंडात भारतात कशा पद्धतीने हवामान असेल याचा एक आढावा, याचा एक अंदाज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा, फॉलो करा. मित्रांनो, अ, ही जी प्रतिमा आहे, ही भारतीय उपग्रहामार्फत आपल्याला मिळालेली आहे. भारतीय हवामान विभागाकडनं. या ठिकाणी एक WD सक्रिय आहे. मित्रांनो, उत्तरेकडे या ठिकाणी जम्मू काश्मीरकडे एक WD सक्रिय आहे आणि खाली दक्षिणेकडे मित्रांनो आपल्याला डीप डिप्रेशन दिसत आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम राज्यावर कशा पद्धतीने होईल त्याची माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, उत्तरेकडनं WDs येत असल्या कारणानं संपूर्ण उत्तर भारत हा थंडीच्या कचाट्यामध्ये आहे. अगदी पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात सुद्धा उत्तरेकडं मोठ्या प्रमाणावर थंडी ही सध्या सक्रिय आहे. आणि मित्रांनो, आज 10 तारीख आणि ही साधारणतः 11 आणि 12 तारखेपर्यंत थंडीची लाट महाराष्ट्रात राहील. परंतु त्यानंतर कमी होईल. कारण का? तर हे जे डीप डिप्रेशन आहे, हे डीप डिप्रेशन संपूर्ण दक्षिणेकडील जे राज्य आहेत, यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे आणि महाराष्ट्राचा सुद्धा दक्षिण भागात मित्रांनो या डीप डिप्रेशनमुळे मोठ्या प्रमाणावर उद्यापासूनच ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होईल. विशेषतः पूर्व विदर्भाकडून या गोष्टी घडणार आहेत आणि त्यामुळे मित्रांनो, अ, उद्या परवापासून राज्यात थंडीचा जोर हा कमी होईल. हे एक या पाठीमागचं कारण आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष आपल्यासाठी कसे असेल हे जाणून घेणे अतिशय तेवढंच गरजेचं आहे. त्याचा एक आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, अ, हे प्रशांत महासागरातील एन्सो कंडिशन दर्शवणारं आलेख आहे. या ठिकाणी नॅनो 3.4 हा दाखवत आहे आणि या ठिकाणी आता मित्रांनो बऱ्यापैकी भूपृष्ठीय समुद्राच्या पृष्ठीय जलामध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू होत आहेत. या हालचालीचा परिणाम हा मित्रांनो आपल्या भारतीय हवामानावर होत असतो. या ठिकाणी लवकरच ला लीना संपून अल निनो विकसित होत आहे. मित्रांनो, हे आता निश्चित झालेलं आहे. हे पहा मित्रांनो, या ठिकाणाहून ला लीनाचा शेवट होत आहे आणि अल निनोकडे याची वाटचाल चालू आहे. अगदी मित्रांनो, जानेवारीच्या मध्यानंतर या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे. हे आता आपण टाळू शकत नाहीत. या ठिकाणी आपण आणखी एक प्रतिमाचं निरीक्षण करू. ला लीना संपून मित्रांनो अल निनो होत आहे. मध्यम ते तीव्र गतीचा अल निनो होत आहे. आणि मित्रांनो, मला सांगायला खेद होतोय, या अल निनोमुळे उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड या भागात चांगला पाऊस होत असतो. संपूर्ण जे पश्चिमेकडील बाष्प आहे ते पूर्वेकडे खेचलं जातं आणि या पूर्व किनारपट्टीला दक्षिण अमेरिकेच्या, त्यानंतर उत्तर अमेरिकेच्या संपूर्ण भागात अल निनो कंडिशनमध्ये चांगला पाऊस होत असतो. अल निनो कंडिशनमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत असतात आणि पर्यायाने पश्चिमेकडे भारतात, विशेषतः आशियाई राष्ट्रामध्ये या अल निनोचा विपरीत परिणाम होत असतो. हे तेवढंच सत्य आहे. जरी भारतीय हवामानावर MGO घटक आणि इंडियन ओशन डायपोल हे घटक जरी सक्रिय असले तरी ते पाहिजे तेवढे सक्रिय त्या कालखंडात होत नाहीत आणि म्हणून कमकुवत स्वरूपाचा मान्सून हा भारताला पाहायला मिळतो. पाठीमागची जर आपण हिस्ट्री पाहिली तर 1971-72ला भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळाला आपल्याला सामना करावा लागला होता आणि त्याची पुनरावृत्ती होती की काय अशी एक भीती आपल्या मनात निर्माण झालेली आहे. मित्रांनो, ऐतिहासिक घटनामध्ये, पाठीमागच्या घटनामध्ये कुठेतरी मागच्या घटनाची आठवण येत असते. रनिंग काळात जेव्हा या गोष्टी घडत असतात, तीव्र अल निनो जर ठरला तर मित्रांनो निश्चित आपल्याला 1972च्या दुष्काळाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशी कंडिशन सध्या
प्रशांत महासागरामध्ये होत आहे. मित्रांनो, तीव्र अल निनो उद्भवत आहे. हे आपण आता टाळू शकत नाही, कारण ही गोष्ट आपल्या हातात नाही. कशा पद्धतीने अल निनोचा प्रभाव वाढत आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल यापासून तो वाढायला सुरुवात होत आहे. मित्रांनो, जसजसं आपण पुढे जाऊ, तसतसं आपल्याला अल निनो हा उभरताना दिसतोय, वाढताना दिसतोय. या ठिकाणी जुलै, अ, जून, जुलै, ऑगस्ट, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अगदी भारतीय मान्सूनच्या पिरियडमध्ये, भारताच्या ऐन मोसमी सीझनमध्ये जर प्रशांत महासागरामध्ये अल निनो उद्भवत असेल, तर मित्रांनो, भारतीय हवामानावर, भारतीय मोसमी सिस्टीमवर हा खूप मोठा दीर्घ आघात असणार आहे. आणि हा आघात 2026-27 मध्ये मित्रांनो भारताला झेलावा लागणार आहे. याचे सातत्याने अपडेट मी आपणापुढं देत राहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, फॉलो करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.